आता जेवणच जा. वय काका, मावशी लय भारी जेवण बनवित्यात, नादच खुळा. नाही जेवायला वगैरे नको, थँक्स. मला सांगा, तुमचं केटरिंग आहे का? हो, तुम्हाला कसं कळलं? बाहेर बोर्ड पाहिला. हा, माझ्या चारही मुली मला कामात मदत करतात आणि मोठी लेक आहे ना, तिचं लग्न आहे आता. खूप नशीबवान आहात तुम्ही. नाहीतर माझं बघा ना, एक लेक असून सुद्धा नसल्यासारखी आहे आणि दुसरी. परब इथेच राहतात का? हो. अहो, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी हॉल बुक केलाय, पण अजूनही त्याचा ॲडव्हान्स तुम्ही भरलेला नाहीये. हे बघा, लवकर ॲडव्हान्स भरा, नाहीतर ते बुकिंग आम्हाला कोणाला दुसरा द्यावं लागेल. 5-6 दिवसाची मुदत मिळेल का? मी करते काहीतरी. 5-6 दिवस? अहो, इथे 5-5 मिनिटाला हॉलची चौकशी सुरू असते. अहो, सध्या सीझन सुरू आहे ना. 5-6 दिवस नाही, फार फार तर 2 दिवस देतो. काय ते ठरवा तुम्ही. ताई, हा, तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी करू शकतो. नाही नाही नको, बायचे पप्पा सोय करणार आहेत. तुम्ही विचारलं हेच खूप आहे. आणि बाकी स्वामी आहेत ना पाठीशी. स्वामी तर आहेतच. या जगात असे खूप पालक असतील ज्यांना त्यांच्या मुलांची लग्न खूप थाटामाटात करायची इच्छा असेल, पण परिस्थितीमुळे ते करू शकत नसतील. अशा लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे माझी. कमळे, मला माहित नाही माझी मोठी मुलगी या जगात आहे की नाही, पण अशा लेकींसाठी, म्हणजे अशा लेकींच्या पाठीशी उभं राहायचं मला. मी आईशी बोलतो लवकरच. काका, नेमकं काय आहे तुमच्या डोसक्यात? मला ना गरजू पालकांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करायचा आहे. अरे वा, एकच नंबर आयडिया की. ताई, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न याच सोहळ्यात करू शकता. आम्हाला आवडलं असतं, पण पत्रिका वाटून झाल्यात आणि सगळंच ठरलंय ना आधी. हरकत नाही, पण एक गोष्ट मी करू शकतो तुमच्यासाठी.